नमस्कार. आज नागपंचमी. श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमी हा सण येतो. या दिवशी पाटावर नवनागाचे चित्र काढतात आणि त्याची पूजा करतात. काही जण मातीच्या नागाची प्रतिकृती बनवतात आणि त्याची पूजा करतात. पूजा करताना फुलं आणि दुर्वा वाहतात. दूध आणि लाह्याचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी कापू नये, चुलीवर तवा ठेवू नये, तळू नये, हिंसा करू नये असे म्हणतात. या दिवशी शेतकरी जमीन नांगरत नाहीत. उंदीर पिकांचे नुकसान करतात. नाग धान्याची नासाडी करणाऱ्या या उंदरांना खातात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची मोठी मदतच होते. नागपंचमी नागाप्रती आदर करण्याचा दिवस आहे. नागपंचमी प्राण्यावर दया करा असा संदेश देते. स्त्रिया या दिवशी हळदी कुंकू देतात आणि झोपाळ्यावर बसून गाणी म्हणतात. नागपंचमीला स्त्रिया वेगवेगळे खेळ खेळतात. नागपंचमीची कथा अशी सांगितली जाते की एक शेतकरी होता आणि तो आपली शेतजमीन नांगरत होता. त्यावेळी तिथं एक वारूळ होतं आणि त्या वारुळात नागाची पिलं होती. तर या शेतकऱ्याचं शेत हा नांगरत असताना त्या वारुळातली पिलं मरतात. तर काही वेळाने नागिण येते आणि तिला वारुळी दिसत नाही आणि पिलंही दिसत नाहीत, म्हणून ती इकडं तिकडं बघायला लागते. तर तिला नांगर रक्तानं माखलेला दिसतो. मग तिला कळतं की शेतकऱ्याच्या नांगरानंच आपली मुलं मेलेली आहेत. मग तिला खूप राग येतो. ती तशीच फोपावत शेतकऱ्याच्या घरी जाते आणि शेतकऱ्याला दंश करते, त्याच्या बायकोला दंश करते, त्याच्या मुलांना दंश करते. त्यामुळे ते सगळे मरून पडतात. मग तिला कळतं की शेतकऱ्याची एक मुलगी परगावी पण आहे, म्हणून तिलाही दंश करण्यासाठी ती त्या मुलीच्या घरी जाते. तर त्या मुलीनं त्या दिवशी नवनागांची चित्र काढून त्याची पूजा केलेली असते आणि त्याला दुर्वा वाहिलेले असतात, फुलं वाहिलेली असतात, दूध आणि लाह्याचा नैवेद्य दाखवलेला असतो. तर ते बघून नागिण खूप समाधान पावते आणि ती मुलगी डोळे मिटून प्रार्थना करत असते. तर ती डोळे उघडते तर समोर तिला नागिण दिसते. ती घाबरते. तर नागिण तिला अभय देते आणि मुलीचा भक्तिभाव बघून नागिण प्रसन्न होतं आणि तिला तिच्या मातापित्यांना आणि भावंडांना पुनश्च जीवदान देते. अशी आहे नागपंचमीची कथा.